युद्ध थांबलं, शेअर बाजारात उसळी. सेन्सेक्स 2,500 पेक्षा जास्त अंकांनी वधारला, तर निफ्टीमध्ये सुद्धा 750 पेक्षा जास्त अंकांची वाढ. अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशस्त्र शस्त्रसंधी. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनीची प्रतिक्रिया. दोन आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं शक्य. अराघची यांची माहिती. इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खुली करण्याची शक्यता. युद्धविरामानंतर आखाती देशात अलर्ट जारी. कुवेत, बहरीन, सौदी अरेबियात अलर्ट जारी. चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम. चीननं इराणला युद्धविरामासाठी तयार केलं. अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. इराणचा ध्वज घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले. कच्च्या तेलाच्या किमती घटल्या. ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली. अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम. भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार. भोंदू खरातची आज पोलीस कोठडी संपणार. आतापर्यंत खरातवर 12 गुन्हे दाखल. समरजित घाटगेंची भाजपामध्ये घरवापसी होणार. आज समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. चिपी मुंबई विमानसेवा जलद गतीनं सुरू करा. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमानसेवा द्या. मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठकीत दिल्या सूचना. एसटीचा प्रवास महागला. 15 एप्रिलपासून भाडेवाढ. तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय. लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार. बुलढाण्यात भरधाव कारनं रिक्षासह दुचाकीला उडवलं. 3 जण जखमी. अपघात सीसीटीव्हीत चित्रित. राजस्थान रॉयल्सचा सलग 3रा विजय. मुंबईवर 27 धावांनी मिळवला विजय. आज दिल्ली समोर गुजरातचं आव्हान. विजयासाठी शुभमन अक्षर सेना भिडणार.